नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जीज युनिट सेक्युअर रुपीज 143.2 कोटी सोलार मॉड्यूल ऑर्डर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी इन्सोलेशन ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून सोलार मॉड्यूल सप्लाय करण्यासाठी 143.20 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला फायनान्शियल इयर 2025-2026 मध्ये एक्झिक्यूट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया भारत फोर्ज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत फोर्ज साइन MOU विथ UK's वाइंड रेसर्स टू ॲडव्हान्स UAV ऑपरेशन्स इन इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीने वाइंड रेसर्स लिमिटेड जी एक UK बेस कंपनी आहे, या कंपनीसोबत भारत फोर्ज लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. आणि मित्रांनो, हा MOU कशासाठी साईन केला गेलेला आहे, तर इंडियामध्ये ॲडव्हान्स अनमॅन एरियल व्हेकल टेक्नॉलॉजी आणि एरोस्पेस इनोव्हेशन्ससाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी भारत फोर्ज लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC साइन MOU विथ RIICO फॉर राजस्थान मंडपम प्रोजेक्ट्स वर्थ रुपीज 3,700 कोटी नियर जयपूर एअरपोर्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडने RIICO म्हणजे राजस्थान स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. आणि मित्रांनो, हा MOU डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे. आणि मित्रांनो, याची व्हॅल्यू आहे जवळपास 3,700 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज NBCC इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया लोधा डेव्हलपर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट साइन रुपीज 30,000 कोटी MOU फॉर ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क इन पलवा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्सने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सोबत MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये पलवा येथे लोकेटेड ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्कच्या डेव्हलपमेंटसाठी हा MOU साईन केला गेलेला आहे. आणि मित्रांनो, इथे टोटल इन्व्हेस्टमेंट केले जाईल 30,000 कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, यामुळे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 6,000 जॉब्स क्रिएट होईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज लोधा डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनी JSW एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW एनर्जी कमिशन्स 317 मेगावॅट ऑफ रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड या कंपनीने 317 मेगावॅटचा रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ऑगस्टमध्ये कमिशन केली आहे. आणि मित्रांनो, यानंतर JSW एनर्जी लिमिटेडची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी पोहोचली आहे 13,097 मेगावॅटपर्यंत. आणि मित्रांनो, या 317 मेगावॅटच्या रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीमध्ये 240 मेगावॅटचा हायड्रो कॅपॅसिटी इन्क्लूड आहे. तसेच 43 मेगावॅटचा वाइंड आणि 34 मेगावॅटचा
सोलार कॅपॅसिटी इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज JSW एनर्जी लिमिटेड ही कंपनी सुद्धा फोकसमध्ये होती. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, महाराष्ट्र इंक MOU विथ रिलायन्स फॉर ₹1,513 कोटी फूड अँड बेवरेजेस फॅसिलिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या FMCG सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्सने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? 1,513 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून नागपूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आपल्या वेगवेगळ्या सबसिडरीच्या थ्रू आपला बिझनेस वाढवत आहे. चला आता बोलूया JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, JSW इन्फ्रा टू इन्व्हेस्ट ₹380 कोटी इन कर्नाटका मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने मल्टी मॉडल लॉजिस्टिक्स पार्क डेव्हलप करण्यासाठी कर्नाटका येथे या लोकेशनवर 86 एकर ब्राउनफील्ड रेल साइडिंग ॲक्वायर केला आहे. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टसाठी येणाऱ्या काही वर्षांमध्ये टोटल 380 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक टू लॉन्च फर्स्ट ॲक्टिव्ह इक्विटी फंड ऑन सप्टेंबर 23, 3-4 मोर इन पाईपलाईन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड 23 सप्टेंबर 2025ला सिस्टमॅटिक ॲक्टिव्ह इक्विटी प्लॅटफॉर्मवर आपला पहिला ॲक्टिव्ह इक्विटी प्रोडक्ट लॉन्च करणार आहे, ज्याचे नाव राहील जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सिकॅप फंड. चला आता बोलूया इरिडा बद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इरिडा रेजेस ₹453 कोटी थ्रू परपेच्युअल बॉन्ड्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने 7.70% पर ॲनमच्या इंटरेस्ट रेटवर आपल्या सेकंड इश्यूच्या परपेच्युअल बॉन्ड्सच्या थ्रू 453 कोटी रुपये सक्सेसफुली रेज केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी फोकसमध्ये होती. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.